शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, महायुतीकडून पूरबाधितांना मदत पोहोचवण्यास सुरुवात। 13 वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण, साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। आता मुंबईकरांसाठी महापालिकेच्या घरांचाही पर्याय, म्हाडासोबत आता महापालिकेचीही घर सोडत सुमारे 500 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध। सोन्याचा भाव वाढता वाढे, सोनं आता तोळ्यामागे 1,31,000वर। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक दुप्पट। एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दंगा, सदावर्ते आणि शिंदे समर्थक एसटी कर्मचारी भिडले, एसटी कर्मचाऱ्यांच्या 2 गटात भांडणं। बिबट्याच्या घुसखोरीला लगाम घालण्याचा नवाच फंडा, बिबट्या पाठवत वनतारात राज्यभरातून 50 बिबटे पाठवले जाणार वनतारा। राज्यात विरोधकांचा नुसता गोंधळ, मतदार याद्यांच्या रचनेवर विरोधकांचा आक्षेप, महाराष्ट्रातील विरोधक गोंधळलेले, सत्ताधाऱ्यांचा आक्षेप। कुणीही कुणासोबत जाओ, निवडून येणार महायुतीच, राज ठाकरेंच्या मनोमिलनावर महायुतीचा प्रहार। नाशकात मनपाचा बुलडोझर चालला, आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी। ठाकरे जनतेसाठी नव्हे स्वार्थासाठी सोबत, महायुतीचा राज ठाकरेंना टोमणा, राज ठाकरे यांच्याकडून सोबतीचे संकेत नाहीत। कांद्याचे भाव घसरले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक चिंतेत। अभिनेत्री शिल्पा शेट्टीला परदेशात जायला अटकाव, शिल्पाविरोधात लुकआउट नोटीस रद्द करण्याची शिल्पाची न्यायालयाला विनंती। जे त्रास देतात त्यांच्याबाबत बोललो, आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। समर्पित माओवाद्यांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम, गडचिरोलीत पोलाद प्रकल्पात मिळणार रोजगार। नागपूर मनसेचे आयसीआयसीआय बँकेत आंदोलन, खोटी कागदपत्र बनवून कर्ज फसवणूक झाल्याचा आरोप। प्रलंबित मागण्यांसाठी पोषण आहार कर्मचारी आक्रमक, मालेगावात पोषण आहार कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन, राज्यभरातील कर्मचाऱ्यांचा सहभाग। रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, महाड, माणगाव, पोलादपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, भात पिकावर अस्मानी संकट ओढवण्याची शक्यता। सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री साईचरणी अर्पण, छत्रीसह 23 लाखांचा धनादेश साईंचरणी अर्पण। चेन्नई येथील साई भक्त जितेंद्र उमेडी यांनी केलं दान।